दैट इज वेरी ऑब्वियस। उसको उसको दैट इज उन लोग का स्टांस बोलिए, या तो उन लोग का पार्टी का जो भूमिका है वो बोलिए, या तो उन लोग का जो आइडियोलॉजी है वो व्हाटएवर इट इज, ये सारे चीज उसके लेके वो बीजेपी के साथ जो उनका जो संघात है वो कंप्लीटली पॉलिटिकल है, वो चीज अलग है। लेकिन द थिंग इज दैट अभी लोग जैसा चेंज हुआ, लोग जैसा वोट दिया, इससे एक चीज मालूम पड़ रहा है कि लोगों के पास जो उनको लगा कि एक तो चेंज अभी चाहिए। ये मेजॉरिटी लोग, इतना सारे लोग जो चेंजेस में जो अभी जो आंकड़े जो दिख रहे हो 180 और 105, दिस इज अनबिलीवेबल। 150 160 ऐसा लग रहा था। 20-25 सीट भाजपा को और भी जो आगे जा रहे हैं, भाजपा देखते देखते तृणमूल का लीड थोड़ा सा और भी कम हो गया, भाजपा का और भी बढ़ गया। अब इट इज ऑलमोस्ट लाइक बिल्कुल बिल्कुल अमरनाथ जी, आपने जिक्र किया, मैं फटाफट एक बार बता देता हूं आकडे क्या आहे। आपल्या सोबत आलेल्या नव्या तपशिलाच्या अनुसार तृणमूलची संख्या घसरायला लागलेली आहे, आता 105 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि जर समजा हीच परिस्थिती असेल तर आणखी बदल होईल। सिद्धेश टाकवले काही नवा तपशील देतात। नक्कीच प्रसाद सर, त्यामुळे एकंदरीतच आपण पाहतो की पडद्यावरचा हिरो हा वास्तवातला नायक ठरलेला आहे। थलपती विजयचा मोठा विजय हा सध्या तामिळनाडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। एकंदरीतच कालपर्यंत असं वाटत होतं की स्टॅलिन आपली सत्ता कायम राखतील, मात्र थलपतीच्या या सगळ्या विजयाकडे आपण कधीच बोललो नव्हतो। मात्र आजचं हे चित्र जे होतं ते अतिशय वेगळं होतं। अनपेक्षित असा हा निकाल लागलेला आहे तामिळनाडूचा। विजय थलपतीच्या कुटुंबियांनी सुद्धा एकच जल्लोष केलेला आहे। मात्र पश्चिम बंगालमध्ये तर चित्र अक्षरशः पालट झालेलं आहे। भाजपच्या 181 जागा अखेर त्यांना मिळालेल्या आहेत। तृणमूल काँग्रेस 105 आणि काँग्रेस 3। जी सिद्धेश, हा समोर आलेला तपशील आहे तो आता सध्या कल आहेत। अद्याप निवडणुकीच्या निकालांची अंतिम घोषणा झालेली नाहीये। आपल्याला या निमित्तानं जे कल समोर आले त्यावर बोलायचं आहे। तृणमूल 105, भारतीय जनता पार्टी 181। 181 मधल्या किती जागा ते खऱ्या अर्थानं जिंकतात हे आपल्याला पाहायला लागेल। संध्याकाळी जवळपास एक आपल्याला 4-5 वाजेपर्यंतचं चित्र स्पष्ट होईल। या निमित्तानं चर्चेला आणखी पुढे नेत असताना समोर असलेली आकडेवारी पटकन एकदा आपल्या सगळ्यांसाठी वाचतोय। आसामची आकडेवारी स्क्रीनच्या उजव्या बाजूला येतेय। आसाममध्ये भारतीय जनता पार्टीनं पूर्ण बहुमत मिळवलेलं आहे। तामिळनाडूमध्ये TVKचा थलपतीचा विजय झाला आहे, जवळपास असंच चित्र आहे। UDF केरळमध्ये पिछाडीवर गेली आहे, काँग्रेस आघाडी जिंकली आहे असंच म्हणावं लागेल आता तरी। अर्थात ही प्राथमिक अंदाज अद्यापही आहेत, हे आम्ही वारंवार सांगतो आहोत। आणि या निमित्तानं आता पुढे शशी थरूर यांची बातमी येते, सांगतात सिद्धेश टाकवले। नक्कीच प्रसाद सर, त्यामुळे आपण पाहतोय केरळमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय। एकंदरीतच केरळमध्ये सुद्धा काँग्रेसला यश मिळतंय। केक कापून हा विजयाचा आनंद जो आहे तो साजरा केला जातोय। केरळमधली काँग्रेसला जे यश मिळालेलं आहे तर शशी थरूर यांना सुद्धा केक कापून त्यांनी आनंद साजरा केलेला आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केरळमध्ये एक जल्लोष केलाय। केरळमध्ये काँग्रेसच्या नेत्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। केरळमध्ये काँग्रेसनं घवघवीत असं यश संपादित केलेलं आहे। केक कापून हा आनंदोत्सव काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी साजरा केलेला आहे। प्रसाद सर। सिद्धेश धन्यवाद। आपल्यासोबत आता 2 नवीन पाहुणे जोडले गेलेले आहेत, त्यांची ओळख पटकन करून घेऊयात। आपल्यासोबत विश्लेषक या नात्यानं आनंद देवधर आहेत आणि आपल्यासोबत शिवराय कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या निमित्तानं जोडले गेलेले आहेत। सगळ्यांना विनंती आहे कृपया स्क्रीनमध्ये पाहत राहा, आपण आता ऑन एअर आहात। मी या निमित्तानं चर्चेला पहिली संधी पटकन शिवराय कुलकर्णी आपल्याला देतो। शिवराय, ज्या पद्धतीनं केरळमधली परिस्थिती आहे ती पाहता काँग्रेससाठी कुठं नाही तर कुठंतरी आनंद व्यक्त करण्याची संधी अद्यापही कायम आहे। तुम्ही केरळमध्ये खूप जोर लावताना दिसला होतात, तिथे अपेक्षित यश का नाही मिळालं? केरळमधलं जे समीकरण आहे ते राहुल गांधी उत्तर प्रदेश सोडून केरळमध्ये गेले, प्रियंका गांधी उत्तर भारत सोडून केरळमध्ये गेल्या, यावरूनच ते समीकरण काय आहे हे स्पष्ट होतं। ते काही फार सांगण्याची गरज नाही। आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी ते एकूणच भाजपला पाय ठेवणं देखील मुश्किल होतं। पण भारतीय जनता पार्टीने जी काही ताकद लावली त्याचा फायदा असा झाला की आता तिथे वोटिंग पर्सेंटेज भाजपच्या बाजूने वाढलेला आहे। त्यानंतर आज भाजपचा शिरकाव तिथे झालेला आहे। भाजपची जागा 1, 2, 3 जागा येण्याची भारतीय जनता पार्टी जी शिवराजी आपण बोलत असताना मागे गाणं ऐकायला येत आहे, त्याचमुळे आपल्याला थांबवावं लागतंय, माफ करा। मी या चर्चेत पुढे जाईनच। एकदा परत आपल्याला बंगालच्या निमित्तानं आपल्या सोबत असलेल्या अजितराव अभ्यंकरांपर्यंत पोहोचायचंय, पण त्याचबरोबर आनंद देवधर आता नव्यानं चर्चेत पहिल्यांदाच आलेत। मी त्यांना पटकन संधी देतो। आनंद देवधर, पटकन आपल्या लेखी बंगालच्या
निकालाचं विश्लेषण करतानाचे प्रमुख 3 मुद्दे सांगा. प्रमुख 3 मुद्दे याच्यात असे सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे अँटी इन्कम्बन्सी आहे. 15 वर्ष राज्य केल्यानंतर साहजिकच कोणत्याही सरकारला या फॅक्टरचा सामना करावा लागतो. अगदी मोदींनाही तो करावा लागला होता. गुजरातमध्ये सुद्धा 2017 साली 100च्या खाली आले होते ते अँटी इन्कम्बन्सीमुळे आले होते. 2024च्या लोकसभा निवडणुकीत 240 वरती थांबावं लागलं. यालाही बहुतांशी कारण अँटी इन्कम्बन्सीच होती. तेव्हा अँटी इन्कम्बन्सी हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मला वाटतो. दुसरा मुद्दा म्हणजे ममता बॅनर्जी यांनी अतिरेकी मुस्लिम लांगुल चलन जे केलं, अनेक प्रसंगांमध्ये ते ठळकपणे लोकांच्या नजरेस पडलं होतं. त्या विरुद्ध हिंदू तिथे हिंदू म्हणून लोकांनी मतदान केल्याचं आधी अनेक विश्लेषकांना जाणवलं होतं. तसंच ते झालेलं दिसतंय. कारण जो 10 ते 12% अधिक मतदान झालं त्यापैकी बहुतांश हिंदूंनी ते मतदान केलेलं आहे. कारण मुस्लिम नॉर्मली मोठ्या संख्येने मतदान करतातच, त्यामुळे वाढीव मतदानात जास्त टक्का हा हिंदूंचा होता आणि त्याचे परिणाम आज तुम्हाला दिसत आहेत. आणि तिसरा मुद्दा SIRचा आहे. आता बरेचसे पुरोगामी किंवा मोदी विरोधी विश्लेषक जे होते त्यांनी ही निवडणूक बदला, SIRचा बदला अशी त्यांनी रंगवली होती. ते ऑफकोर्स त्यांचं काय म्हणतात त्याला विशफुल थिंकिंग होतं. परंतु 91 लाख मतदार कमी झाले. दुसऱ्या टप्प्यामधील जे 142 सीट होती त्या याच्यात 71 लाख मतदार कमी झालेले आहेत. आणि हा सगळा याचा जो क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे तो आज आपल्याला निकालांमधून दिसत आहे. आनंदजी याच निवडणूक विश्लेषणाच्या निमित्तानं येणारी कारण आपण पाहणार आहोत. माझे सहकारी सिद्धेश ताकवले ती आपल्याला सांगतील. त्याच्यानंतर अजितराव अभ्यंकरांपर्यंत पोहोचायचं. सिद्धेश. नक्कीच प्रसाद सर. त्यामुळे आपण पाहतोय बंगालमध्ये परिवर्तन का झालं याची कारण आपण पाहतोय. महिला तरुणांचा कल हा भाजपकडे होता. सुरुवातीपासूनच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती अधिक मतदान पार पडलेलं होतं बंगालमध्ये. हे सध्या मोठं कारण मानलं जाते. बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा भाजपनं लावून धरलेला होता असं सुद्धा आता समजतंय. महिला तरुणांसाठी रोजगाराचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा मानला जात होता बंगालमध्ये आणि हे सुद्धा महत्वाचं कारण ठरलं. भाजपनं निवडणुकीचं तंत्र सुद्धा बदललं. हे सुद्धा परिवर्तनचं कारण आहे. उमेदवार निवडीतल्या चुका भाजपनं टाळल्या. अतिशय काटेकोर पद्धतीनं ही निवडणूक लढली. भाजपनं निवडणूक अस्मितेच्या मुद्द्यावर जाऊ दिलेली नाही. हे सुद्धा अतिशय महत्वाचं कारण पश्चिम बंगालच्या या निवडणुकीमध्ये ठरतंय. महिला अत्याचारामुळे ममतांना नुकसान सुद्धा सहन करावं लागतंय. ममतांकडून 15 वर्षांमध्ये अपेक्षाभंग सुद्धा झालेला होता. ममतांचा हट्टीपणा तरुणांना नापसंत होता. त्यामुळे एकंदरीतच ही कारणं बंगालमध्ये परिवर्तनची होती. दरम्यान मोदींनी खाल्ली झालमुरी, ममता झाली गोरीमोरी अशा पद्धतीच्या ज्या काही घोषणा होत्या त्या सध्या गुंजू लागलेल्या आहेत पश्चिम बंगालमध्ये. पश्चिम बंगालमधले कल अजूनही हाती येत आहेत. 99 जागांवरती तृणमूल काँग्रेसला कल मिळतोय तर भाजपला 186 जागांपर्यंत कल मिळतोय. काँग्रेस 3 अन्य 4 अशा पद्धतीचा कल जो आहे तो सध्या पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळतोय. प्रसाद सर. कुलकर्णी भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी त्यांना आपल्यासोबत चर्चेमध्ये जोडलेले आहेत. त्यांच्यापर्यंत जाण्याआधी जी घोषणा केली होती अजितराव अभ्यंकरांपर्यंत पोहोचण्याची तीही आपण पूर्ण करणार आहोत. ममता बॅनर्जी यांच्या विरोधातली आजची ताजी घोषणा अजितराव अभ्यंकर आपल्याला ऐकायला आली आहे का? ममता बॅनर्जी यांच्या विरोधातली आजची घोषणा असं म्हणते की मोदींनी खाल्ली झालमुरी, ममता झाली गोरीमोरी. आपण काही यावर विश्लेषण कराल? नाही, योग्य नाहीये हे. झालमुरी वगैरे प्लेन अँड सिंपल आहे. 3 घटक तुम्ही मगाशी विचारले त्यांना ते मी सांगतो. जी. पहिलं श्रेय त्यातलं अर्थात सगळ्यात महत्वाचं श्रेय हे ज्ञानेश कुमार यांना आहे. त्यांचं नाव बिचाऱ्यांचं कुठंच येत नाही, कोणी घेत नाही याच्यामध्ये फारसं. नाही, तुम्ही टोमणा मारायला लागलेला आहात. नाही, टोमणा नाही हो. असं पदक द्यायला पाहिजे ना. आता 3ऱ्या जागी बसलेला मनुष्य अंपायर जर प्रत्यक्ष 11व्या मेंबर म्हणून जर टीम मध्ये खेळायला लागला तर काहीतरी विशेषच आहे ना ही गोष्ट. आणि दुसऱ्या टीम मधले खेळाडू बाहेर काढायचे हेही त्यांनी पुन्हा काम केलं. याचा निश्चितपणे परिणाम झालेला आहे. मोदी आणि शहा यांनी जे धार्मिक विभाजनाचा संघ परिवाराचा जो अजेंडा आहे तो अजेंडा व्यवस्थितरित्या राबवला हे दुसरं कारण आहे. आणि तिसरं कारण ममता बॅनर्जी यांचा अराजकी इन्स्टिट्यूशन्स नष्ट करण्याचा आणि एक प्रकारचा एक कलमी एककल्ली याच्या बरोबर जनता राहू शकत नाही. कुठलाही वेल मिनिंग मनुष्य हा ममता बॅनर्जी बरोबर राहू शकत नाही. इतकं हीन दर्जाचं राजकारण ते बहुतेक वेळेला करतात. हा तिसरा घटक आहे. या 3 घटकांचा हा परिणाम आहे.
ही अत्यंत माझ्या दृष्टीने चिंताजनक गोष्ट आहे. म्हणजे कस्टमर इज ऑलवेज राईट या पद्धतीनं जे झालं ते चांगलंच झालं असं याच्यावर उत्तरासाठी शिवराय कुलकर्णी आहेत आपल्या सोबत. शिवरायजी, आवाज येत असेल माझा आपल्यापर्यंत? जे आता अजितराव बोलले तेही आपल्याला ऐकायला येत असेल. बाकी सगळी कारणं बाजूला ठेवा, पण आता जो मुद्दा येतो आहे तो आहे निवडणुकीच्या आधी झालेलं मतदार यादीचं शुद्धीकरण. पूर्वी पराभव झाला की ईव्हीएम जबाबदार असायचं, आता निवडणूक आयोग जबाबदार ठरवला जातो आहे का? शिवराय, अजितजी बोलले असं आहे की डावे असतील, काँग्रेसचे लोक असतील, म्हणजे कथित समाजवादी असतील, कथित पुरोगामी असतील, हा जो सगळा कंपू, मोदी विरोधी कंपू जो एकत्र झालाय की नाही, यांनी मुस्लिम अनुयायाचं राजकारण करायचं आणि नेहमी नॅरेटिव्ह मध्ये मुस्लिमांना फेवर असलेलं, कधी कधी ते देशविरोधी असलं तरी मुस्लिमांचं म्हणजे ज्याला आपण लांगुल चालन करणारं, अनुनय करणारं राजकारण करायचं, ते धार्मिक नाही आहे. पण याच्या विरोधामध्ये जाऊन तिथला बहुसंख्य हिंदू समाज हा जर एकत्र आला तर हा फार मोठा धोका या सगळ्या लोकांच्या दृष्टीने निर्माण झालेला आहे. अहो, ज्या ममता बॅनर्जींनी तिथे कत्तली केल्या, दंगे केले, गुंड पाठवून कार्यकर्त्यांना हाणामारी केली, मोठी यादी या सगळ्या राज्यांमध्ये जिथे पूर्वी कम्युनिस्टांचा आणि डाव्यांचा वर्चस्व होता, या राज्यांमध्ये संघ असेल, हिंदुत्व मांडणारे कार्यकर्ते असतील, त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, यांच्या रक्तावर ज्यांनी राज्य केलं त्यांनी धार्मिक ध्रुवीकरणाच्या आणि पुरोगामित्वाच्या गप्पा करू नये. आज पहिल्यांदा तिथे राष्ट्रीयत्वाचा विजय झालेला आहे, पहिल्यांदा. नाही, पण एक मिनिट शिवराजजी, आपण असा दावा करता की हा राष्ट्रीयत्वाचा विजय आहे आणि अजितराव म्हणतात की तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण करता, तुम्ही हिंदू आणि मुसलमान करता म्हणून तुम्ही जिंकता. सांगतो ना की आजपर्यंत ज्यांनी मुस्लिमांचं लांगुल चालन केलं ते मात्र सर्व धर्म समभाव आहे, ते धर्मनिरपेक्ष आहे. मुस्लिमांचं लांगुल चालन ज्या राज्य, कशाला गेले राहुल गांधी केरळमध्ये, का बरं प्रियंका गांधी केरळमध्ये गेल्या? कारण तिथे मुस्लिम व्होट बँक आहे आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करून यांच्या सत्ता ज्या आजपर्यंत अबाधित राहिलेल्या आहे त्याच राज्यांमध्ये राहिलेल्या आहे. बरं, याच्यावर कपिल ठोके उत्तर देतील. तुम्ही आता राहुल गांधी, प्रियंका गांधींचं नाव घेतलं म्हणून शिवरायजींना त्यांचं असं आहे, आपण जिंकलो की राष्ट्रीयत्वाचा विजय झाला, भारतीय जनता पार्टी जिंकली की हा हिंदुत्वाचा विजय झाला. या देशात राहणारे मुस्लिम काय देशातले नागरिक नाहीत का? सातत्यानं हिंदू मुस्लिम द्वेष पत्करायचा, धार्मिक ध्रुवीकरण करतात, हे खरंच आहे ना. आणि बंगालमधल्या विजयाकडे आपण पाहतो आहे. मला खरं तर प्रसादजी, इतक्या मोठ्या प्रमाणात लाखो मतं SIRच्या माध्यमातून कापल्यानंतर सुद्धा, आणि ते मतं कोणती कापली आता जर आपण अभ्यास केला असत, आपण या अगोदर सुद्धा अनेकदा SIRच्या किंवा ज्ञानेश कुमारांच्या जे काही ज्ञानेश कुमार देशात राजकारण करतायत त्याच्यावरती सविस्तरपणे आपण चर्चा केलेली आहे. हे मतं कोणते कमी करतात? अल्पसंख्याक मतं कमी करतात, दलित मतं कमी करतात. हे सगळं करत असून सुद्धा ममता बॅनर्जी 100च्या वर किंवा 100च्या आसपास त्या ठिकाणी दिसत आहेत. ठीक आहे, आम्ही सुद्धा काही कारणास्तव तिथे त्यांच्यासोबत नाही लढू शकलो, त्याचंही नुकसान त्यांना झालेलं आम्हाला कुठेतरी दिसते आहे. परंतु मग आमचा विजय झाला की राष्ट्रीयत्वाचा विजय झाला, आणि काँग्रेसचा विजय झाला की तो अल्पसंख्याकांचा, मुस्लिम दार्जिनांचा विजय. मुस्लिम काय देशात राहायचे, म्हणजे या देशातले प्रतिनिधी नाहीत का? या देशाचे नागरिक नाहीत का? याचं उत्तर सुद्धा भारतीय जनता पार्टीने एकदा दिलं पाहिजे. पटकन शिवराय देतील बंद केलं पाहिजे. कपिलजी उत्तर घेऊयात आणि मग त्यानंतर आनंद उदाहरणांपर्यंत जायचंय. पण तत्पूर्वी शिवराय थांबा थोडंसं, अजितरावांचा हात वर झालाय. अजितराव, प्रश्न विचारायचा, मुस्लिम लांगुल चालन म्हणजे काय केलं? मुस्लिम गरिबीमध्ये आहेत, एवढे हिंदू आहेत, असले तर जास्तच असतील, अशिक्षित आहेत, त्यांना नोकऱ्या नाहीत, जिथं असतील तिथं त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र संघ परिवार चालवतो आहे, आणि त्यांचं लांगुल चालन नव्हते. कशाच्या आधारावर बोलताय? जरा तरी काहीतरी करुणा बाळगा एखाद्या अत्यंत शोषित समाजाबद्दल, जशी हिंदू समाजामध्ये सुद्धा शोषित आहे तसेच ते आहेत. तुम्ही काय लांगुल चालन केलं? कशाबद्दल बोलताय? तुम्ही लांगुल चालन करताय अदानी अंबानीचं, त्याच्याबद्दल बोला. अजितराव, मला याचं उत्तर शिवराय देतीलच, पण एक पटकन छोटा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे. आपण डावे म्हणजे सर्वसमावेशक भूमिका घेणारे, पण तुमच्या राजवटीतही बंगालमधला मुसलमान नाही प्रगती करू शकला. नाही, जेवढे इतरांनी जेवढी प्रगती केली तेवढी त्यांनीही केली, म्हणजे कमी किंवा जास्त नाही केली. नाही अहो, महाराष्ट्रातला मुसलमान हा डाव्यांच्या राजवटीपेक्षा प्रगत मुसलमान आहे. अत्यंत चुकीची तुलना आहे. आता केरळ मधला हिंदू आणि केरळ मधला मुसलमान, हे अख्खं केरळ राज्य
हे उत्तर प्रदेश मधल्या योगींपेक्षा 50 पट पुढे आहे, ते पण सांगा ना मग. अगदी, मग तसंच घ्यायचं असेल. अगदी 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 जर शिवरायांपर्यंत जाण्यापूर्वी एक मुद्दा आहे फक्त, मग केरळमधल्या डाव्यांकडे मुसलमान प्रगती करतो आणि बंगालमधल्या डाव्यांकडे मुसलमान प्रगती करत नाही. याचं कारण भारतातलं प्रत्येक राज्य म्हणजे एका समान पातळीवरचे जिल्हे नाहीयेत. त्याचा काही राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक असा इतिहास आहे, त्याची लिगसी आहे, ती ब्रिटिश काळापासूनची आहे. फाळणीची हे आहे की ज्या मायग्रेशन कसं झालं, त्याच्या आधी कसं झालं, त्याच्या आधी उद्योगांचे आणि ऍग्रिकल्चरचं विभाजन कसं झालं, ही सगळी लिगसी आहे. त्या लिगसीचा एक परिणाम आहे. जसं उत्तर प्रदेशमधल्या सगळ्या परिस्थितीला 100% योगी जबाबदारी, तसं मी सुद्धा म्हणणार नाही, मूर्ख म्हणणार नाही असा माणूस, कारण तिथली फ्युडलिझमची परंपरा आहे, त्याला ते सपोर्ट करतायत, हा त्यांचा दोष असू शकतो. तेव्हा ही लिगसी तुम्ही सोडू शकत नाही. एकाची तुलना, काश्मीरची तुलना कन्याकुमारी सोबत बाकी सगळे संदर्भ सोडून नाही करता येत. आर्थिक बाबतीत, ठीक आहे, सामाजिक बाबतीत. बरं, आपण पटकन शिवरायांकडे जाऊयात. शिवराय, आता उत्तर द्या. याचं 2 मुद्दे आहेत तुमच्यासाठी. कपिल ढोकेंनी मांडलेला मुद्दा आहे आणि त्याचबरोबर तुमच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या दाव्याला खोडून काढण्यासाठी अजितरावांनी मांडलेला मुद्दा आहे. मला सांगा, नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर अशी कुठली योजना आहे की जी योजना मुसलमानांना लागू होणार नाही हे मोदीजींनी जाहीर केलं किंवा तसं कृत्य केलं? क्रमांक 1, सगळ्या योजनांचा लाभ हा सगळ्या मुस्लिमांना मिळतोय. त्याच्यामुळे ते जे म्हणतात की हिंदू आणि मुसलमान याची तुम्हाला करुणा कधी येणार, आम्हाला येतेच आहे. सगळ्या योजना सगळ्यांना लागू होतात, त्या सरकारच्या योजना असतात, त्या पक्षाच्या नसतात. त्याच्यामुळे हिंदूंचा जसा विकास होईल तसा या देशामध्ये मुसलमानांचा विकास होतो आहे. पण याशिवाय या पलीकडे जाऊन मुसलमानांना चुचकारण्याचं काम तुम्ही जे करता त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. आणि त्याच्या विरोधामध्ये जाऊन जेव्हा आम्ही लोकांना कौल मागतो आणि त्याच्यामध्ये शिवरायजी उत्तर येतं, जर हिंदू एकत्र येत असतील, शिवरायजी उत्तर येत आहे आपल्याला. कपिल ढोके उत्तर देऊ इच्छित आहे. मला पूर्ण करू दे. बरं, ठीक आहे. कपिलजी आपण त्यांना पूर्ण करू देऊयात. शिवराय यांना मुद्दा पूर्ण करण्याची संधी मिळते. 1 मिनिट आहे. पूर्ण करू द्या ना. असं आहे की केरळमध्ये का गेले राहुल गांधी, प्रियंका गांधी का गेले सांगा ना? उत्तर भारत सोडून, उत्तर प्रदेश सोडून, पिढीजात उत्तर प्रदेश जर तुमचा मतदारसंघ होता तर का गेले? 1. दुसरी गोष्ट, SIR झालं, मुसलमानांची नाव कापली. राहुल गांधी झोपले होते का? त्या बंगालमध्ये जर त्यांना निवडणूक लढायची होती तर बंगालमध्ये मोठं जन आंदोलन राहुल गांधींनी का नाही उभं केलं? तिथले असं आहे, फेक नॅरेटिव्हवर संविधानचं लाल पुस्तक हातामध्ये घेऊन, कोरं पुस्तक हातामध्ये घेऊन तुम्ही संसदेमध्ये तमाशा करता आणि सगळ्या नैतिक मापदंडांचा, संविधानिक घटनांची तोडमोड करता. पूर्ण बंगालमध्ये आंदोलनाला कोणी नाही म्हटलं होतं? पूर्ण बंगालमध्ये आंदोलन करू शकले असते राहुल गांधी. केलेलं नाही. बंगालमध्ये लढलेले नाही, ताकद नाही लढण्याची. एकटं केरळ. आता शिवराजी वेळ पूर्ण झाला आहे, कारण निवडणुकीच्या दिवसांमध्ये इतका वेळ देता येत नाही, मला माफ करा. आपल्याला उत्तर येतंय, कपिल ढोके उत्तर देतील आणि त्यानंतर इतर मान्यवरांपर्यंत पोहोचायचंय. प्रसादजी, शिवराय कुलकर्णी यांच्या तोंडातून संविधान, लोकशाही या गोष्टी बिलकुल शोभत नाहीत. त्यांनी त्या करणं बंद केल्या पाहिजे, कारण भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी याआधी जाहीरपणे संविधान बदलण्याच्या भाषा केलेल्या आहेत, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मुस्लिमांसाठी योजना, अहो ते तुम्हाला मोदींना काय, मोदींपेक्षा कितीही मोठा आणि जगातला कोणी माणूस असला तर देशात सरकारनं लागू केलेली योजना हे प्रत्येक नागरिकाला द्यावी लागते. परंतु तुमची मुस्लिम विरोधी, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाची भूमिका तुमच्या तोंडांमधून सातत्यानं दिसते ना. तुमचे नितेश राणे काय बरडतात, तुमच्या महायुतीमधला संग्राम जगताप काय बरडतो, तुमचे म्हणजे खुद्द तुमच्या पक्षातले अनेक लोक जे काही हिंदू मुस्लिमांच्या, तुमचे पडळकर काय बरडतात, अनेक लोक असतील. ठीक आहे, आज आपण बंगालवर राहूयात कपिलजी. बिलकुल, मला मी एक सांगतो ना, मग त्यावरच बोलतोय की सातत्यानं मुस्लिम विरोधी भूमिका घ्यायची. SIRच्या माध्यमातून या राज्यातल्या एखाद्या छोट्या कार्यकर्त्याला जरी विचारलं काय चाललंय तर सातत्यानं ज्या ठिकाणी मुस्लिम बेल्ट आहे, ज्या ठिकाणी अल्पसंख्याक मतं जास्त प्रमाणात आहे, ते कमी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि गणेश कुमार एकत्र मिळून काम करतायत. म्हणजे मतदार याद्यांमध्ये घोळ करायचा, सगळ्या प्रकारच्या कृत्या वापरायच्या. अहो लाज वाटली पाहिजे. बंगालमध्ये 3000 रुपये महिलांच्या खात्यात टाकू म्हणून महिलांना आश्वासन दिलं, डिलिमिटेशन बिल संसदेमध्ये आणलं, त्याला महिला आरक्षणाचं पांगर घातलं आणि महिलांच्या आरक्षणाला विरोधी पक्ष विरोध करतात. त्याचा फायदा बंगालच्या, 1 मिनिट द्या मला, त्याचा फायदा बंगालच्या निवडणुकीमध्ये घेतला. अहो इकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीत याच शिवराय कुलकर्णींच्या पक्षानं 1500 रुपयाचे 2100 रुपये करू म्हणून आश्वासन दिलं होतं. आज 2 वर्ष होते, 1.5 वर्ष होत आहे निवडणुकीला. 1.5 वर्षामध्ये त्यांनी कुठेही पैसे वाढवले नाहीत, कुठे 2100 रुपये केले नाहीत.
कुठून बंगालच्या जनतेला 3,000 रुपये देणार आहेत? सगळ्या क्लृप्त्या वापरायच्या, सगळा गैरप्रकार करायचा, SIRच्या माध्यमातून अल्पसंख्याक मतं कमी करायची, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण करायचं, मुस्लिमांच्या विरोधात यांची तोंड आधी सुधारली पाहिजे. हे म्हणतात ना आम्ही सगळ्या योजना दिल्या, तुमच्या तोंडातून तुमची मानसिकता दिसते. मला आता विश्लेषणाच्यासाठी पुढे जायचं आहे. आपल्यासोबत अंबरनाथ सिन्हा आहेत. अमरनाथ जी, आवाज आ रही है? आपकी आवाज नहीं आ रही है. हॅलो. हाँ, आ गई. मला पटकन अंबरनाथ सिन्हा आपण सांगा, हा आता मुस्लिम ध्रुवीकरण म्हणजे मुस्लिम तुष्टीकरण आणि हिंदू मुसलमान ध्रुवीकरण याचा मुद्दा आहे. बंगालातल्या जमिनी हकीकत, ज्याला हिंदीमध्ये म्हणतात, मराठीमध्ये आपण त्याला वस्तुस्थिती असं म्हणू, त्या वस्तुस्थितीत हिंदू मुसलमान ध्रुवीकरण हा परिणामकारक मुद्दा आहे का तिथली परिस्थितीच आता परिवर्तनच्यासाठी गरजेची आहे? देखिए, ये जो मैंने स्टार्टिंग में जो बताया, एक लोगों का मन में एक है, आई मीन ये आप एक्सेप्ट करें या ना करें, ये आपका बीजेपी ने किया या नहीं किया, बट मीडिया से लेके बाकी खबरें से लेके और सोशल मीडिया से लेके एक जो बेसिक जो लोगों का दिमाग में आइडिया है वो ये है कि भाई एक लाइक अपीजमेंट ऑफ द माइनॉरिटी हो रहा है बहुत ज्यादा. तो ये फैक्टर डेफिनेटली काम किया, या अब वेदर वी एक्सेप्ट और नॉट, बट ये किसी ने किया या नहीं किया, वेर बीजेपी ने ऐसा नहीं कहा कि वो बाकी जितना भी उन लोगों का योजना है उधर से. अमरनाथ जी, लेकिन एक बात बताइए कि ये अपीजमेंट की राजनीति अगर की तो किसने की? कोणी कोणाचं तुष्टीकरण केलं? ममता बॅनर्जींनी मुसलमानांचं केलं का? भाजपानं हिंदूंचं केलं का? कोणी कोणाचं तुष्टीकरण केलं? नहीं, भाजपा तो अभी तक तो सरकार में आई नहीं, तो भाजपा को कोई लाइबिलिटी है ही नहीं. रिस्पॉन्सिबिलिटी या लाइबिलिटी भाजपा का अभी तक है ही नहीं कुछ. तो जितना भी रिस्पॉन्सिबिलिटी लाइबिलिटी है वो है आपका जो गवर्नमेंट है, इनकम्बेंट जो है, मतलब ममता आप ममता की बात कर? यस, ऑब्वियसली ममता बनर्जी तृणमूल. तो दैट इज वन ऑफ द फैक्टर्स व्हाई आज वो तृणमूल का वो 97 दिख रहे हैं. उसका रीजन डेफिनेटली ये है कि लोगों में एक लाइक परसेप्शन है कि अपीजमेंट ऑफ द माइनॉरिटी हो रहा है, बहुत ज्यादा हो रहा है, दिस शुड बी स्टॉप्ड. सो दिस इज वन ऑफ द रीजंस अनडाउटेडली. मला या निमित्तानं आता आनंद देवधरांना बोलतं करायचंय. आनंद देवधर, थोड्या वेळापूर्वी आपण हा मुद्दा छेडलात आणि तिथून हा मुद्दा आता वाढत पुढे चाललेला आहे. ज्या पद्धतीचं मुस्लिमांचं तुष्टीकरण झालं त्यामुळे वातावरण बदललं, या निष्कर्षाप्रत आता ही चर्चा इथपर्यंत पोहोचलेली आहे. निष्कर्षाप्रत आली असं म्हणलं तर कदाचित अजितरावांना ते आवडणार नाही. पण मला आपल्याकडून आनंदराव हे जाणून घ्यायचं आहे की अशी निरीक्षणं सुद्धा इतक्या ठळकपणे का आली असावीत की एका समाजाचं तुष्टीकरण होत आहे आणि जो बहुसंख्याक समाज आहे तो आपल्याला दुर्लक्षित समजायला लागलाय बंगालमध्ये? पण हे देशातच पूर्वीपासून चालू आहे. हिंदूंना आपल्याच देशात अन्याय होतोय सरकारकडून, ही भावना राम जन्मभूमी आंदोलनापासूनच अधोरेखित होत गेली आणि ते आता त्याचं लोण बंगालपर्यंत खूप उशिरा पोचलेलं आहे असं तर मी म्हणेन. कारण देशांनी उजवं वळण घेतलं हे 99 साली ज्यावेळी पहिल्यांदा अटलजींचं सरकार आलं ते दॅट वॉज डिसिजिव्ह राईट टर्न. तरी सुद्धा पूर्ण आपल्याला बहुमत नव्हतं भाजपला, ते 2014 साली मोदींनी मिळवून दिलं आणि त्यानंतर आता देशात अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकारं येत आहेत. नुसती येत नाहीत तर सत्ता टिकवून धरली जाते. याचा सरळ अर्थ असा आहे की त्यांची जी राजकीय नीती आहे त्याला विकास आहे, गरिबांसाठी केलेली कामं आहेत, शेतकऱ्यांसाठी कामं आहेत, अर्थक्षेत्र आपलं चांगलं कामगिरी होते. सगळ्याच बाबतीत मोदी सरकारची कामगिरी आहे आणि तशीच कामगिरी भाजपची सरकारं करत आहेत. त्यामुळे ते पुन्हा सत्तेत येत आहेत. मी तर म्हणेन बंगालमध्ये 5 वर्ष उशीर झाला यायला. अर्थात बंगालमध्ये भाजपची सत्ता पूर्वी नव्हती. 3 पासून 77 ही मजल खूपच चांगली होती, परंतु 148 होतील अशी कल्पनाच करणं चुकीचं होतं. यावेळेस ते झालेलं आहे. याला महत्वाचं कारण म्हणजे ममता बॅनर्जी यांनी घटना विरोधी भूमिका घेत गेल्या. तुम्ही SIRचा जो मुद्दा म्हणताय, मुस्लिमांची नावं काढली असं म्हणताय, असं अजिबात झालेलं नाहीये. जर त्यांची जास्त घातली गेली होती तर त्यांचीच जाणार ना. एकदम आनंद देवधर यांनी चर्चेमध्ये एक नवा मुद्दा आणला. अजितरावांपर्यंत त्या निमित्तानं पोहोचूयात आणि त्याच्यानंतर मग मी संजीव उन्हाळे आपल्यापर्यंत येणार आहे. अजितराव, इथे मुद्दा काय आलाय तो एका नव्या चर्चेला वळण देणारा मुद्दा ठरू शकतो की मुस्लिमांची नावं ठरवून काढली गेली. हा तुमचा जर प्रचार असेल तर मुस्लिमांची नावं ठरवून वाढवली गेली होती याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? अजितराव, म्हणजे आता असं आहे की हु हॅज द बर्डन ऑफ प्रूफ की मुस्लिमांची नावं मुद्दाम वाढवली गेली होती
हे तुमचं स्टेटमेंट आहे, यू हॅव टू प्रूव्ह. कशी वाढवली गेली होती तेव्हा याच्याबद्दल मगाशी ते म्हणले, शिवानंद कुलकर्णी म्हणले की तुम्ही आंदोलन का केलं. प्रचंड आंदोलनं केली लोक, अख्ख्या ममता बॅनर्जी तर सुप्रीम कोर्टात स्वतः पर्सनली गेल्या. तेव्हा हे आंदोलनं केली नाहीत आणि रस्त्यावरती उतरले नाही, ते अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तेव्हा त्यांची नावं जास्ती होती म्हणून ती काढली गेली, म्हणजे पोस्ट फॅक्टो आहे. म्हणजे तुम्हीच कारण ठरवलं आणि तेच तुम्ही सिद्धता म्हणून सांगताय, हे लॉजिकली अत्यंत इनकन्सिस्टंट मुद्दा आहे. दुसरा मुद्दा मगाशी मला कुलकर्णी असं विचारले की काय असं सरकारने वेगळं केलं, तर मी तुम्हाला इथं आकडेवारी देऊन सांगतो आता की युनियन बजेट उदाहरणार्थ 23-24 हे जर बजेटचं तुम्ही वर्ष घेतलं, उदाहरणार्थ माझ्या समोर आहे, तर मागच्या वर्षीपेक्षा मायनॉरिटीसाठी ज्या कल्याणकारी योजना शिक्षणाच्या असतील किंवा इतर काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मायनॉरिटी मिनिस्ट्रीच्या अंडर येणाऱ्या त्याच्यामध्ये 38% कपात एका वर्षात करण्यात आलेली होती. आणि अंमलबजावणी केली जात नाही अनेक योजनांची, म्हणून मायनॉरिटी, आणि मायनॉरिटी म्हणजे फक्त मुस्लिम नाहीत, मायनॉरिटीमध्ये शीख पण येतात, जैन पण येतात. हे जैन स्वतंत्र धर्म म्हणून रजिस्टर्ड आहेत, कॉन्स्टिट्युशनली रेकग्नाइज्ड आहेत. ते आपल्याला माहितीसाठी सांगतो, संघ परिवाराला जरी ते आवडत नसतं तरी ते वास्तव आहे. तेव्हा मायनॉरिटीसाठी केल्या जाणाऱ्या योजनांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कपात या सरकारने केलेली आहे. आणि तुम्ही सामाजिक पातळीवरती सरळ सरळ संघ परिवार म्हणून जाणीवपूर्वक त्यांच्यावरती बहिष्कार घाला, अशा प्रकारची आंदोलनं चालवता, मेळावे घेता आणि म्हणता की आम्ही मुस्लिमांना टार्गेट करत नाही. अजून करायचं म्हणजे काय असतं, आणि मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं जातं या वाक्या पलीकडे बोलायला एक तरी शब्द आहे का? आणि अशी हिंदूंची अजितजी नवा मुद्दा येतोय, पण तुमच्या मुद्द्यातले अनेक गंभीर आरोप असल्यानं मी उत्तराची संधी पटकन आधी शिवराय कुलकर्णींना देतो, त्याच्यानंतर आपण एका तामिळनाडूतल्या नव्या तपशिलाकडे वळणार आहोत. शिवराय, मला सांगावं लागेल, 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे. अजितरावांच्या मुद्द्याच्या आधारे काही उत्तर देण्यासाठी असेल तर आपण बोलावं. असं आहे की आता परतवाड्याचं प्रकरण झालं, या परतवाड्याच्या प्रकरणामध्ये 150 मुली ज्या मुस्लिम टोळीने ज्या पद्धतीने वापरल्या, ब्लॅकमेल करून त्यांना घाव लावून त्यांचे व्हिडिओ काढून त्यांच्या विरुद्ध स्टेटमेंट करणारा भाजपचाच कार्यकर्ता असतो, त्याला हे म्हणतात तुम्ही मुसलमान विरोधी रंग देता. का बरं कम्युनिस्टाला वाटत नाही की कुठल्या स्त्रीवर अत्याचार होऊ नये म्हणून? का बरं एखाद्या डाव्याला वाटत नाही की त्याच्यावर होऊ नये म्हणून? का एकही यांचा डावा कार्यकर्ता बोलत नाही अशा प्रकरणांमध्ये? त्या प्रकरणांमध्ये संघ परिवाराचा कार्यकर्ता बोलतो, आणि संघ परिवाराला हे आवडत नाही, हे आवडतं, हे अजित अभ्यंकरांनी कशाला सांगावं? संघ परिवार स्वतःच सांगतो आम्हाला काय आवडतं काय नाही. ठीक आहे, तुम्ही डाव्यांना काय आवडतं काय नाही ते सांगा ना. बरं, यावर बोलूया. एक नवा तपशील तामिळनाडूतला येतोय. आज 5 राज्यांची चर्चा आहे. तामिळनाडूतल्या तपशिलाला घेऊन येतात माझे सहकारी सिद्धेश ताकवले. नक्कीच प्रसाद सर, त्यामुळे आपण पाहतोय की तामिळनाडूमध्ये थलपतीचा उदय झाला. सत्ताधारी द्रमुककडून जनतेचा भ्रमनिरास झाला. मुख्यमंत्री म्हणून 5 वर्षामध्ये स्टॅलिन यांना प्रभावच पाडता आला नाही. जयललिता करुणानिधींच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रियता नेताच नव्हता. नेमकी हीच पोकळी सुपरस्टार विजयनं भरून काढली आणि अखेर विजय आपल्या नावावरती केला. दलित, आदिवासी, मुस्लिम मतदारांमध्ये अधिक लोकप्रिय विजय ठरला. ग्रामीण तामिळनाडू तरुण मतदारांकडून पाठिंबा सुद्धा विजयनं मिळवला. द्रमुक अण्णा द्रमुकच्या जातीयवादी राजकारणाला जनता कंटाळली होती आणि हेच अखेर विजयनं हेरलं. द्रमुक अण्णा द्रमुककडे कुठलाही नवा विचार नाहीये हे सुद्धा त्यानं मतदारांना पटवून दिलं. जात, लिंगभेद रहित समाज निर्माण करण्याचं थलपती विजयचं मोठं आश्वासन त्यानं मतदारांना दिलं होतं. त्यामुळे एकंदरीतच तामिळनाडूमध्ये थलपती विजयनं एक हाती विजय आपल्या नावावरती केलेला आहे. अनपेक्षित असा हा विजय खेचून आणल्यानंतर कार्यकर्त्यांनी सुद्धा एकच जल्लोष साजरा केला होता. मी पुन्हा एकदा जाणार आहे माझे सहकारी प्रसाद काथे सरांकडे. प्रसाद सर, धन्यवाद. या चर्चेतला पुढचा मुद्दा हा तामिळनाडूच्या अनुषंगानं जातोय. संजीव उन्हाळे यांच्यापर्यंत जाण्याची वेळ आहे. संजीव उन्हाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, ऑनलाईन आहेत ते आता आपल्यासोबत. संजीवजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आता आपण जे विजय थलपतीच्या विजयाचं विश्लेषण केलं त्यातला एक मुद्दा आहे जो अधोरेखित व्हायला हवा, तो म्हणजे तिथे तामिळनाडूतल्या दलित जनतेला त्यांचा दलित नेता सापडलाय का? आपण थोड्या वेळापूर्वी बोलताना म्हणाला तो ख्रिश्चन आहे, पण आम्ही तपासून पाहिलं तो हिंदू दलित आहे. एक गोष्ट अशी आहे की धर्मांवर आधारित राजकारण जे राष्ट्रीय पक्ष या देशामध्ये करतोय आणि
अल्पसंख्याकाचं तुष्टीकरण का दुष्टीकरण काय माहित नाही, परंतु या सर्वाला फाटा देऊन असं वाटतं की द्राविडी कारणाचा अस्त विजय यांच्या या भूमिकेने झालेला आहे. विजय यांची भूमिका याच्यासाठी महत्वाची आहे की ते एक जाती निरपेक्ष पद्धतीने ती निवडणूक झाली. तरुणांनी मोठ्या प्रमाणावर विजय यांना पाठिंबा दिला आणि मागे पुढे काहीच पाहिलं नाही. त्यांच्या मागे पक्षाचं धोरण काय, पक्षाचा अजेंडा काय, पक्षाचा जाहीरनामा काय, हे काही न पाहता एका अभिनेत्याला लोकांनी निवडून घेतलं, दिलं नाही तर डोक्यावर घेतलं. मला असं वाटतं की दक्षिणेतला हा जो बदल आहे, हा बदल आपल्या दृष्टीनं फार महत्वाचा आहे. म्हणजे त्याचे काही काही चांगले इंडिकेटर्स आहेत असे की जे मला असं वाटतं की बाकीच्यांनी घ्यावेत. आता यांना जर भाजपने पंजाबमध्ये घेतलं तर त्याला काही करता येणार नाही, परंतु एकंदरच विजय यांचा जो विजय आहे हा थलपती यांचा विजय आहे. अगदी नव्याने स्थापन झालेली पार्टी 2-3 महिन्यापूर्वी आणि त्यांनी जो विजय मिळवला हा मला असं वाटतं महत्वाचा. आणि संजीव उन्हाळेजी यांच्याकडच्या विश्लेषणाला मला थोडंसं थांबवत अल्पविराम देत पुढे सरकायचंय शिवराय कुलकर्णी यांच्यापर्यंत. शिवराय कुलकर्णी, तामिळनाडूतला विजय हा केवळ करिश्म्या आधारित आहे, तो जाती आधारित नाही असं म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूला तर्क असा दिला जातो की नाही, याला हिंदू दलितांनी स्वतःची ओळख शोधण्यासाठी आणि ख्रिश्चनांचं त्यांच्यावरचा पगडा टाळण्यासाठी टाकलेलं पाऊल आहे. या दोन्ही मधलं काही अजून तिसरं काही कारण विश्लेषण तुम्हाला करता येईल शिवराय? अगदी बरोबर आहे. इथे एक तर त्या द्रमुकच्या विरोधामध्ये एक वातावरण निर्माण झालं होतं आणि जे राष्ट्रीय पक्ष आहेत, काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांना तिथे फार काही स्थान आतापर्यंतच्या राजकारणामध्ये कधी मिळालेलं नाही. पण तरीही भारतीय जनता पार्टीने यावेळी AIADMKला सोबत घेऊन भाजप सोबत असतानाही, म्हणजे भाजपच्या किंवा काँग्रेसच्या विरोधामध्ये तिथे नेहमीच वातावरण असतं, कारण की एकूण द्रविडी सगळा तो जो तिथला स्वभाव, तिथल्या मतदारांची आतापर्यंतची सगळी वाटचाल बघता तिथे बऱ्यापैकी मतं, चांगली मतं भारतीय जनता पार्टीला आणि AIADMKला मिळालेला आहे. एकीकडे शिवराय फार बरं झालं, शिवरायजी आपण फार बरं झालं या मुद्द्याला आलात. एकदा आकडेवारी सांगू शकाल का? कारण आपल्यापर्यंत तामिळनाडूतला हा आकडा आला नाहीये. भाजपाला मिळाली किती टक्के मतं? म्हणजे एक्झॅक्ट फिगर मलाही म्हणजे ऑनलाईन सांगता येईल असं नाही आहे, पण निश्चित चांगली मतं आहेत. थोड्या वेळामध्ये तो येईल, त्याचे अपडेट्स येतील सगळे, मी तो आपल्याला सांगेल. पण एक चांगली मतं आणि एक चांगली मुसंडी AIADMK मारली आहे. राहिला दुसरा विजय यांचा, थलपती विजय यांचा, तर ते दक्षिणेतल्या राजकारणाला साजेस आहे. असं यापूर्वी दक्षिणेमध्ये झालेलं आहे बरेचदा, पहिल्यांदा नाही झालेलं. या पद्धतीनेच अभिनेते उतरून त्यांनी विजय मिळवला. असं केवळ तामिळनाडूत नाही झालं, असं आंध्रमध्ये झालेलं आहे, असं तामिळनाडूतही यापूर्वी झालेलं आहे. त्याच्यामुळे ते होणं चांगलं आहे. पण तिथे आतापर्यंत ज्या पद्धतीने DMKने हे केलं, आणि दुसरा भाग तुम्ही जो आता म्हणाला तोही महत्वाचा भाग आहे की आतापर्यंत केवळ ते द्राविडी सगळा ती संस्कृती आणि त्याला घेऊन एक नॅरेटिव्ह सेट करून जे राजकारण चालत होतं, त्याला विजय थलपती यांच्या विजयाने निश्चित एक वेगळी वाटचाल तामिळनाडूची सुरू होईल, हे मात्र निश्चित आहे. निकाल मला आता याच मुद्द्यावर पटकन पुढे आनंद देवधर यांच्यापर्यंत जायचंय. आनंदजी, विजय थलपती सारखा राजकारणात अत्यंत नवखा असलेला माणूस ज्या वेळेला भारताच्या सीमावर्ती प्रदेशातल्या तामिळनाडू नावाच्या राज्यामध्ये मुख्यमंत्री बनू शकत असेल तर त्याला केंद्र सांभाळून घेईल का? कारण या तामिळनाडू सारखा प्रदेश हा भारतापासून वेगळं होण्याच्या साठीची चळवळ पण अनुभवत असतो. तेव्हा देश एकसंघ राखण्यासाठी विजय चुकत असेल तर त्याला चुकू न देणं आणि त्याला देशाशी जोडून ठेवणं, परिणामी तामिळनाडूलाही भारतासोबत ठेवणं, ही महत्वाची जबाबदारी आता मोदींवर आली आहे का? मोदी हे 100% राष्ट्रीयत्वाच्या भावनेने काम करणारा नेता आहे. त्यामुळे अगदी ममता सुद्धा राष्ट्रीयत्वाच्या भावनेने काम करत असती तर त्यांनाही जवळ केलं असतं, किंवा काही काळ केलंही होतं अटलजींनी. विजय यांना नक्कीच जवळ केलं जाईल जोपर्यंत ते भारताशी एकनिष्ठ राहण्यामुळे विभागणीच्या जर गोष्टी केल्या नाहीत तर सगळेच राज्य आपली आहेत. फेडरल सिस्टीम जी आहे, म्हणजे फेडरल कोऑपरेशन सिस्टीम जी आहे, यावर मोदींचा विश्वास आहे. सगळ्या राज्यांना बरोबर घेऊन काम करतात ते, कोणत्याही राज्यावर अन्याय होऊ देत नाहीत. आणि म्हणून विजय हे तरुण नेतृत्व आहे
आणि लोकांची पसंती आहे त्यांना. डीएमकेला लोकांनी रस्ता दाखवलेला आहे बाहेरचा. हा डीएमकेला जसा धक्का आहे तसा काँग्रेसलाही धक्का आहे आणि लोक तामिळनाडूतली कंटाळली होती आणि मोठ्या आशेने त्यांनी विजय यांच्या पारड्यात भरपूर मतदान केलेलं आहे. अनपेक्षित हा विजय आहे, परंतु हा मोठा विजय मिळवल्यानंतर विजय यांच्यावर जबाबदारी आहे की तामिळनाडूचा विकास करतानाच देशाच्या विकासालाही हातभार लावण्याची मोठी जबाबदारी आहे. तामिळनाडू हे प्रगत राज्य आहे, टॉप 5 मध्ये ते नक्की येतं आणि त्या राज्याची गुजरात आहे, कर्नाटक आहे, महाराष्ट्र आहे यांच्याशी चढाओढ करून त्यांनी जर व्यवस्थित राज्य केलं तर मोदी नक्कीच त्यांना जवळ करतील. आता इथला जो एक मुद्दा येतोय तो आहे ममता बॅनर्जी यांचा विषय आणि त्याच अनुषंगाने अजितराव मी आपल्यापर्यंतच येतोय. अगदी तुम्हाला या मुद्द्यावरच काही बोलायचंय का नवा मुद्दा आणायचा आहे? बिलकुल 1 मिनिटाचा वेळ आहे. मग माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. माझा पहिला आक्षेप, तुम्ही जो प्रश्न विजय थलपती यांच्याबद्दल उभा केलात म्हणजे इश्यूज म्हणून तुम्ही जे मांडलेत त्या इश्यूज फ्रेमिंग मध्येच तामिळनाडू हे राज्य बाय डिफॉल्ट तमिळ अस्मितेमुळे देशविरोधी किंवा देशापासून फुटून जाण्याचं असं इथपर्यंत तुम्ही एक प्रश्नचिन्हांकित का विना परंतु एक सजेस्टिव्ह तुम्ही एक स्टेटमेंट केलं, त्याला माझा आक्षेप आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, भारत म्हणजे उत्तर प्रदेश नव्हे, भारत म्हणजे हिंदी बेल्ट नव्हे, भारत हा एक काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत असा प्रदेश आहे आणि भारत, इंडिया दॅट इज भारत इज अ युनियन ऑफ स्टेट्स, हे भारतीय घटनेचं पहिलं कलम आहे. तेव्हा आपण ही जी एक हिंदी मानसिकता आणि हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आणि हिंदीत्व म्हणजे राष्ट्रीयत्व हे जे आपल्या डोक्यामध्ये खास करून महाराष्ट्रीयन लोकांच्या जरा जास्तच डोक्यात हल्ली बसले, ते पहिलं डोक्यातून काढलं पाहिजे. दॅट इज द फर्स्ट पॉइंट. दुसरा मुद्दा असा की तामिळनाडूमध्ये जो बदल झालेला आहे तो बदल हा एका द्राविडियन यांची जी एक विशिष्ट प्रादेशिक सांस्कृतिक राजकीय ओळख आहे त्याच्या चौकटीत झालेला आहे. त्याच्यामुळे तो फार डेव्हिएट झालेला आहे वैचारिक दृष्ट्या असं मला प्रथमदर्शनी वाटत नाही. परंतु अर्थातच तामिळनाडूमध्ये आणि जसं इकडं इलेक्शन कमिशनर होते तसे इथं गव्हर्नर नावाची एक पार्टी आहे. तेव्हा केरळ आणि तामिळनाडू यांच्यामध्ये गव्हर्नर नावाच्या पार्टी मार्फत राज्य करणं अशक्य करणं हे गेले 2-3 वर्ष सातत्याने मोदी सरकारने जाणीवपूर्वक चालवलेलं आहे आणि याची केरळमध्ये मी खूप उदाहरणं देऊ शकतो, फायनान्शियल देऊ शकतो. अगदी डाव्यांच्या आकडेवारीबद्दल प्रश्न नाहीये, पण इथे एक इंटरेस्टिंग घटना घडतीये. ममता बॅनर्जींची नक्कल कशी होऊ शकते, कशी असू शकते ती दाखवली जाते. कौन बोला रहा कि बोला रक्षा करो महादेव, रक्षा करो. महादेव भी रक्षा नहीं किया, हमारे साथ खेला कोर दिया, हम्बा हम्बा कुंबा कुंबा मुंबा मुंबा हुई बाबा. हमारा कोई सपोर्ट भी नहीं किया. राहुल जी बोला था हमारा पोलाइज करता है सर करके. राहुल जी भी मिला है बीजेपी से, वो भी हमारा बोला कि हरा के रहेगा दीदी को. पूरा लेफ्ट वाला भी बोला कि हराएगा दीदी का. इधर आया था हमारा विपक्ष का सब पार्टी, केजरीवाल जी, अभी अखिलेश जी, सब हमारा हरा के गया है, प्लान फिट करके आया था. हम हराए, दीदी को भी हराया है, सब लोग मिलकर. तुम लोग एक प्रतिक्रिया राजकारणातल्या गंभीर चर्चेच्या दरम्यान आली. आपण तामिळनाडूवर चर्चा करत होतो, पण आता याच चर्चेला आणखी आता परत आजच्या निवडणुकीच्या विश्लेषणाच्या निमित्तानं असलेल्या केंद्रस्थानी असलेल्या पश्चिम बंगालपर्यंत न्यायचं आहे. अजितराव अभ्यंकर आपल्यापर्यंतच यायचं आहे मला. पश्चिम बंगालची दृश्य आता टीव्ही स्क्रीनवर येतील. तिथल्या जल्लोषाची दृश्य आहेत, तिथे भारतीय जनता पार्टीच्या प्रतिक्रियेची दृश्य आहेत. मला आपल्याला असं विचारायचं आहे अजितराव की जो मुद्दा तामिळनाडूपासून सुरू झाला, तुम्ही तो तुमच्या पद्धतीनं विश्लेषणाच्या अनुषंगानं खोडून काढलात, पण मी ज्या वेळेला तामिळनाडूला वेगळं होण्याचा मुद्दा काढला तो तिथल्या स्वतंत्र द्रविडस्थानाच्या अनुषंगानं चाललेल्या आंदोलनाला स्पर्श करणारा होता. आता आपण येऊयात बंगालकडे. बंगालमध्ये थोड्या वेळापूर्वी आनंद देवधरांनी असं म्हटलं की जर ममता दीदी राष्ट्रीय भावनेनं वागल्या असत्या तर केंद्र सरकारनं त्यांना सोबत घेतलं असतं. यावर तुम्हीही बोलायचं आणि थोड्या वेळाने आपल्या सोबत असलेले कपिल ढोकेही बोलतील. म्हणजे राष्ट्रीय भावना नको म्हणजे मोदी आणि संघ परिवाराला नमस्कार केला की राष्ट्रीय भावना का? काय राष्ट्रीय भावना काय लावले? राष्ट्रीय भावना तुम्ही राष्ट्रीय भावना दुसऱ्याची शंका घेता त्यावेळेला तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा भारताचं एक राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व हे जे तुम्ही उपस्थापित केले हे खरं राष्ट्रविरोधी आहे. भारताचं राष्ट्रीयत्व धर्मनिरपेक्ष आहे, त्या ठिकाणी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व अशी धार्मिक ओळख ही तुम्ही निर्माण करून त्याच्यामधून भारताच्या राष्ट्रवादाला सुरुंग लावताय. हे राष्ट्रविरोधी आहे. सगळ्यात पहिला मुद्दा हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्याच्या हे म्हणजे हे मला शब्दालाच माझा आक्षेप आहे
आणि ममता दिदींचं राजकारण अराजकीय पद्धतीचं आहे, चुकीचं आहे, याच्याबद्दल काहीच प्रश्न नाही. पण त्या अराष्ट्रीय आहेत, हे राष्ट्रीयत्वाचं सर्टिफिकेट कोण कोणाला देते? बरं, आपण पटकन आनंद देवधरांकडे जाऊयात या उत्तरासाठी की हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व नाही असं डावे सांगतायत. डावं यापेक्षा वेगळे काही सांगतील असं अपेक्षाच नाहीये, पण तरीही या मुद्द्यावर इथे चर्चेला एक मुद्दा घ्यायला हवा की मग राष्ट्रीयत्वाची ओळख काय. तुम्ही हा मुद्दा सुरू केला, तुमच्यापर्यंत परत आलाय. कपिल ढोकेंकडे यानंतर आनंद देवधर आधी बोलणार. राष्ट्रीयत्वाची म्हणजे खरं तर व्याख्या खूप व्यापक आहे, परंतु देशहिताला बाधा येईल असा कोणताही निर्णय घ्यायचा नाही. आणि कोणी जर असा राष्ट्रहिताचा निर्णय घेत असेल तर त्याला विरोध करायचा नाही. इतकं बेसिक जरी केलं असतं ना तरी प्रॉब्लेम नव्हता. ममता दीदींनी प्रत्येक वेळी घटनेला पायदळी तुडवून त्यांनी निर्णय घेतलेत अनेक वेळा. मी म्हणत नाहीये, सुप्रीम कोर्टात अनेकदा आता SIRच्या निमित्ताने जे हिअरिंग झालं त्यात सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत ममता दीदींच्या सगळ्या वक्तव्यावर. मी CAA लागूच होऊ देणार नाही, हा काय प्रकार आहे? म्हणजे जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल, जर या देशाचे नागरिक जर परत येणार असतील इथे तर त्यांना घ्यायला प्रॉब्लेम काय तुम्हाला? आणि देशातील इल्लीगल राहणारे जर बांगलादेशी असतील मुसलमान, त्यांना जर त्यांच्या देशात परत पाठवण्याची वेळ आली तर त्याला विरोध कशाला तुमचा? यातूनच सिद्ध होतं की तुम्हाला देशाच्या हितासाठी जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयांच्या बरोबर तुम्ही नाही आहात. आणि लोकांनी आता शिक्षा दिलेली आहे त्यांना. त्यांचं जे वागणं होतं ते अत्यंत उन्मादी स्वरूपाचं होतं, जे अजितजी सुद्धा कबूल करतात. अर्थात त्यांचे ते विरोधकच असल्यामुळे ते या बाबतीत आमच्या बाजूला आहेत, परंतु असं स्पष्ट लोकांना जाणवलं होतं की त्यांचं जे वागणं होतं एकूणच स्वतःच वेगळं आहे. मी म्हणेन तीच पूर्व दिशा. हे जे त्यांचं वागणं होतं ना ते लोकांना आवडलं नाही आणि गेल्या 5 वर्षात ते खूप वाढीला लागलं होतं. यावर अमरनाथ सिन्हा यांच्यापर्यंत जायचंय, पण त्याआधी कपिल ढोकेंचं उत्तर घेऊयात. कपिल ढोके, मुळात राष्ट्रीयत्वाची भावना बंगालमध्ये नाकारणाऱ्या सरकारचा पराभव या विषयावरची चर्चा सुरू आहे. नाही, मुळात राष्ट्रीयत्वाची भावना आणि राष्ट्रीयत्व हे नरेंद्र मोदींनी कसं काय ठरवा हा सुद्धा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझा पुन्हा एकदा भाजपच्या किंवा मोदींची पाठराखण करणाऱ्या सगळ्या लोकांना प्रश्न आहे की राष्ट्रीयत्व म्हणजे नेमकं काय? धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये तुम्ही दिवसाढवळ्या मुसलमानांना लांडे म्हणता, धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये तुम्ही मुसलमानांची मतं कमी करता, हिंदू मुस्लिम जाहीरपणे भाषणं करता, ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे राष्ट्रीयत्व आहे का? दुसरी गोष्ट मोठी, एकीकडे या देशात राहून राष्ट्रीयत्वाच्या गप्पा करायच्या आणि दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प सारखा माणूस आपल्याला आपल्या राष्ट्रीय धोरणाला किंवा आपल्या राष्ट्रीय स्तरावरील इज्जतीला पार अब्रू काढतो आपली. त्यावेळी राष्ट्रीयत्वाची भावना कुठे जाते? मोदींसोबत राहिलं म्हणजे काही राष्ट्रीयत्वाची भावना असं बिलकुल होत नाही. संविधान, या राष्ट्राचा आत्मा काय? तर राष्ट्राचा आत्मा संविधान आहे. भाजपचे लोक संसदेत बोलतात की आम्हाला संविधान बदलायचं आहे, संविधानातल्या गोष्टी बदलायच्या आहे. हे कसं काय शक्य आहे? संसदेची तुम्ही रचना बदलायला निघाले, राष्ट्रीयत्वाच्या गप्पा करता. म्हणजे आम्ही जे काही करू ते सगळं राष्ट्रीयत्वासाठी करू, अशा मोठमोठ्या गप्पा करणं हे सगळ्यात मोठी एक म्हणजे धोकादायक आहे. नरेंद्र मोदींनी या राष्ट्राची पार इज्जत गेल्या 14 वर्षामध्ये घालवलेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जनतेने आता याचा विचार केला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. या निमित्तानं चर्चेला पुढे नेण्यासाठी मी सिद्धेश ताकवले यांच्यापर्यंत जातोय. नवी दिल्लीतला एक नवा मुद्दा येतो आहे, नवी घडामोड आहे, आपण ती आधी ऐकणार आहोत. सिद्धेश ताकवले. नक्कीच प्रसाद सर, त्यामुळे आपण पाहतोय विजय थलपतीच्या कुटुंबियांचा जल्लोष सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. तामिळनाडूमध्ये एक हाती सत्ता विजयने खेचून आणली. विजयच्या कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे. आपण एकंदरीतच पाहतोय तामिळनाडूमध्ये सध्या विजयच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुद्धा केलेला आहे. TVKचे कार्यकर्ते आता एकमेकांना पेढे भरवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दिल्लीच्या भाजपच्या मुख्यालयामध्ये दिवाळी साजरी केली जाते. भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं जे यश मिळवलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती दिल्लीच्या भाजप मुख्यालयामध्ये दिवाळी साजरी केली जाते. कार्यकर्ते आणि नेते हे एकमेकांना मिठाई सुद्धा भरवताना या दृश्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. भाजपच्या दिल्ली मुख्यालयामध्ये ही दिवाळी साजरी केली जाते. प्रसाद सर, त्यामुळे दिल्लीच्या भाजपच्या मुख्यालयामध्ये ही दिवाळी साजरी केली जाते. एकमेकांना मिठाई सुद्धा भरवली जाते, फटाक्यांची आतषबाजी सुद्धा केली जाते, तर एकमेकांना झालमुरी सुद्धा भरवली जाते. या पश्चिम बंगालच्या या सगळ्या प्रचारावेळी मोदींनी ही झालमुरी सुद्धा खाल्लेली होती आणि तीच झालमुरी एकमेकांना कार्यकर्ते आता भरवतायत. पश्चिम बंगालमध्ये भाजप सध्या विजयाची घोडदौड करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तृणमूल 98 जागांवरती त्यांना कल मिळाल्याचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
दरम्यान माझी खुर्ची चोरली, माझं सरकार चोरलं, अशी सुद्धा प्रतिक्रिया आता या निमित्तानं समोर येतेय. ममता बॅनर्जींची नक्कल आता या निमित्तानं सगळे चर्चेत येतेय. पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूलला पराभवाच्या तोंडी दिलं जातंय. माझी खुर्ची चोरली, माझं सरकार चोरलं, अशी सुद्धा प्रतिक्रिया आता उमटू लागलेल्या आहेत. ममता बॅनर्जींची नक्कल सुद्धा एका कार्यकर्त्याकडून ऐकायला मिळाली. ती नेमकी नक्कल काय होती ती आपण आधी पाहूया. মহাদেব রক্ষা করো উড়ি বাবা হাম্বা হাম্বা বলছি তুমি তুমি কে করছি बंगाल में आके इधर आके जय श्री राम करছি भागवा लगाबे তুমি আমি होबे ना चलबे ना तुम्हें हमारा बंगाल का खेला किया मोदी जी अमित शाह तुम लोग नोटिफाई करके हमारा बंगाल में सब हिंदू को एक किया है जय श्री राम बोल के हम इधर डरा डरा के हम इधर टीएमसी का खौफ करा है सबका अंदर में डरा के वोट करा है और इधर तुम इधर आके हमारा खेला किया है अमित शाह हमें छोड़ेगा नहीं हमारा खेला कर दिया है तुम लोग कुर्सी छीन लिया है अमित शाह मोदी अमित शाह जय श्री राम बोल के सब हिंदू को एक करके हमारा कुर्सी छीना है अभी दीदी का हमारा दादा कर दिया है हम इधर ही बैठ जाएगा हम कोलेगा नहीं हम इधर धरना पे बैठ जाएगा हमें कुर्सी देगा नहीं तुम लोग जीत गया है तो क्या करेगा कुर्सी हमें देगा नहीं तुमको कुर्सी कैसे लेगा हमें देगा नहीं कुर्सी हमें छोड़ेगा नहीं कुर्सी तुम लोग झालमुड़ी खा के इधर खेला कर दिया बंगाल में हमारा कुर्सी वापस करो हम देगा नहीं कुर्सी तुम लोगों को हमारा इधर बंगाल में कितना अच्छा हम टूरिस्ट बुलाया है बांग्लादेशी रोहिंग्या को बुलाया है इधर हम इधर फॉरेन पॉलिसी मजबूत करा है बांग्लादेशी टूरिस्ट को बुला के उधर विकास करेगा तो हम होगे नहीं चलबे नहीं पढ़बे ना तुम्हें की करबे आके बंगाल में महादेव रक्षा करो उड़ी बाबा हाम्बा हाम्बा बोलছি তুমি কে করছি बंगाल में आके इधर आके जय श्री राम करছি भागवा लगाबे तुम्हें हमें होबे ना चलबे ना तुम्हें हमारा बंगाल का खेला किया मोदी जी अमित शाह तुम लोग नोटिफाई करके हमारा मोदी जी हमारा बंगाल गया झालमुड़ी खाया था हमको मोदी जी झालमुड़ी करके क्या करेगा लेकिन मोदी जी झालमुड़ी खा के हमारा कुर्सी छीन लिया हमारा सरकार चला गया अभी बंगाल में बांग्लादेशी घुसपैठिया को कौन ख्याल करेगा छोटा छोटा मोटा मोटा काला काला अभी मोदी जी हमारा कुर्सी वापस करो हम देगा नहीं कुर्सी हम हार गया है लेकिन कुर्सी तुमको करेगा नहीं देगा नहीं कुर्सी तुम क्या करेगा जीत के हम कुर्सी वापस नहीं करेगा हम कुर्सी लेके भाग जाएगा या एका विनोदातला जो मुद्दा आहे तो मुद्दा घेऊन चर्चेला पुढे जाणं गरजेचं आहे आणि मी पटकन आनंद देवधर यांच्यापर्यंत त्या निमित्तानं जातोय. आनंद देवधर माझ्यासोबत मुंबईतल्या आमच्या स्टुडिओत आहेत. आनंदजी, ज्या पद्धतीनं ममतांचा स्वभाव लक्षात घेता त्या खरंच सत्ता इतक्या सहजरित्या सोडतील असं वाटतंय? सत्ता सोडण्याचा प्रश्नच नाही. सत्ता सोडावीच लागेल त्यांना. लोकशाही आहे इथे. तुम्ही निवडणुकात हारल्यानंतर तुम्ही कसं खुर्चीला चिकटून राहू शकता? त्यांना राजीनामा देऊन बाहेरच पडावं लागेल. कितीही हट्ट केला, कितीही आक्रस्ताळेपणा केला, किती आकांडतांडव केलं तरी एक सत्य त्या नाकारूच शकत नाहीत की त्या आज हरलेल्या आहेत. त्यामुळे कितीही त्यांना असं वाटत असेल की मी चिकटून बसणार, खुर्ची घेऊन बाहेर पडणार वगैरे सगळं बोलायला, गप्पा मारायला सगळं ठीक आहे. द फॅक्ट रिमेन्स दॅट शी इज डाऊन अँड डस्टेड इन बंगाल. या दरम्यान नवीन आलेले आकडे आणि बदललेला तपशील आपण पटकन पाहणार आहोत. स्क्रीनच्या वरच्या बाजूला आपल्याला पश्चिम बंगालचा आकडा दिसतोय. प्राथमिक अंदाजाच्या नुसार तिथे जे कल आता पूर्णपणे सर्व जागांचे येत आहेत त्याचा आकडा असा सांगतो आहे तृणमूल 100च्याही खाली घसरली आहे. 97 पर्यंत ती पोहोचलेली आहे. भारतीय जनता पार्टी 188 पर्यंत पोहोचलेली आहे. कलांमध्ये काँग्रेस 3 आहे. अत्यंत अनपेक्षितरित्या हा आकडा समोर आलेला आहे. डाव्यांची आणि इतर सगळ्या कडबोळ्यांची एकूण बेरीज 4 पर्यंत पश्चिम बंगालात आहे. आपल्याला स्क्रीनच्या दोन्ही बाजूला तपशिलांमध्ये वर आणि या बाजूला जो तपशील येतोय तो आपण पाहतो आहोत. तो तपशील विविध राज्यांचा आहे. आता आपल्या समोर येणारा आकडा केरळचा आहे. केरळमध्ये सत्ता पालट झालेला आहे. UDF काँग्रेसच्या आघाडीला 96 जागा मिळाल्या आहेत. पुदुचेरीमध्ये अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं 20 जागा मिळवण्याच्या पर्यंतची स्थिती आणलेली आहे. आसाममध्ये भारतीय जनता पार्टी 3 आकडी जागा मिळवताना दिसते आहे. DMK ADMKच्या लढाईत TVKनं अर्थात विजय थलपतीनं तामिळनाडूमध्ये बाजी मारलेली आहे. चर्चेला आता पुढे नेण्यासाठी आपल्यासोबत जोडलेले नवे पाहुणे कोण आहेत त्यांची ओळख करून घेऊयात. आपल्यासोबत या चर्चेमध्ये